काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं होतं आणि इतकं की त्यानंतर कलिंगड विकत घेणंच लोकांनी बंद केलं होतं। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील जायभाय या कुटुंबातील 7 जणांना आंब्याचा रस खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना घडली होती। डॉक्टरांच्या मते संबंधित कुटुंबियांनी जे आंबे खाल्ले ते पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड याचा वापर केला असू शकतो असं देखील सांगण्यात आलं होतं। आणि या दोन घटना घडल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातून मटणाच्या जेवणानंतर दही खाणं जीवावर बेतल्याची बातमी समोर आली आहे। त्यामुळे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि वारंवार अशा घटना का घडतायत या सगळ्याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलूया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नाशिक जिल्ह्यातील ही अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याने रात्रीच्या जेवणामध्ये मटण खाल्लं आणि त्यानंतर दहीचं सेवन केलं। काही वेळातच दोघांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना त्यानंतर तातडीने रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीच यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे पती 78 वर्षीय शांताराम यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। परंतु हे प्रकरण समोर आल्यानंतर सगळ्यांची भीती वाढली, कारण मगाशी म्हटल्यानुसारच काही दिवसांपूर्वीच कलिंगड प्रकरण चांगलं गाजलं होतं। त्यामुळे सध्या या मटण प्रकरणाने सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चांना देखील उधाण आलंय। काही जण या घटनेला मटणानंतर दही खाल्ल्याशी जोडत आहेत, तर काहींच्या मते खराब किंवा दूषित अन्नामुळे ही विषबाधा झाली असावी असं देखील म्हटलं जातंय। मात्र या सर्व चर्चांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अद्याप कोणत्याही अधिकृत यंत्रणेनं विषबाधेचं नेमकं कारण जाहीर केलेलं नाहीये। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या दाम्पत्याने मटणाचं जेवण केल्यानंतर काही वेळातच दोघांनाही अस्वस्थ वाटू लागलं होतं। मळमळ, उलट्या आणि प्रकृती खालावत असल्याची लक्षणं दिसू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केलं। रुग्णालयात डॉक्टरांनी दोघांवर उपचार सुरू केले, मात्र द्वारकाबाई यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। दुसरीकडे त्यांचे पती शांताराम यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असल्याचं बोललं गेलंय आणि या घटनेनं संपूर्ण गावावर सध्या शोककळा पसरली आहे, कारण एका कुटुंबावर एकाच वेळी इतकं मोठं संकट कोसळल्यामुळे गावातील नागरिकांना सुद्धा मोठा धक्का बसलाय। दरम्यान या संपूर्ण घटनेबद्दल दाम्पत्याच्या मुलाने प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की मी आधी मटण खाल्लं होतं, जवळपास 1 तासानंतर आई वडील जेवले आणि त्यानंतर 1 ते 1.5 तासाने आईला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि बाबांना देखील त्रास होत होता। मी आईला दवाखान्यात चल असं म्हणत होतो, पण ती ऐकत नव्हती। नंतर आईची तब्येत खूपच जास्त खालावली आणि तिचा मृत्यू झाला अशी माहिती मुलाने दिली आहे। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने तपास सुरू केलाय। त्या रात्री खाल्लेल्या अन्नाचे नमुने जप्त करण्यात आलेत आणि हे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पुण्यातील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत। प्रयोगशाळेचा अहवाल आता आल्यानंतरच विषबाधेचं नेमकं कारण काय आहे ते सुद्धा स्पष्ट होणार आहे। त्यामुळे सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे योग्य ठरणार नाहीये। मात्र या घटनेनंतर सर्वाधिक चर्चा सुरू झाली ती म्हणजे मटण आणि दही या दोन पदार्थांबद्दल। अनेकांनी असा दावा केला की मटणानंतर दही खाल्ल्यामुळे विषबाधा झाली, पण हा दावा कितपत योग्य आहे हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। कारण खरं तर आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मटण शिजवताना दही मोठ्या प्रमाणात वापरलं जातं। मटण मॅरिनेट करण्यासाठी दही हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातोय आणि दह्यामुळे मटण मऊ होतं, त्याची चव वाढते आणि मसाले मटणामध्ये चांगले मुरतात। शिवाय मटण रोगन जोश, त्याचबरोबर मटण कोरमा अशा अनेक प्रकारच्या बिर्याणी आणि इतर अनेक लोकप्रिय पदार्थांमध्ये दह्याचा वापर नियमितपणे केला जातो। त्यामुळे मटण आणि दही याचं एकत्र सेवन करणं हे विषारी असू शकतं हे विज्ञान सांगत नाहीये, परंतु काही व्यक्तींना विशिष्ट अन्न संयोगामुळे पचनाचा त्रास होऊ शकतोय। परंतु आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार केवळ मटण आणि दही एकत्र खाल्लं म्हणून अन्न विषबाधा होते असा ठोस वैज्ञानिक निष्कर्ष उपलब्ध नाहीये। मग अन्न विषबाधा नेमकी कशामुळे होऊ शकते, तर असा मोठा प्रश्न इथे निर्माण होतोय। तर यामागे अनेक कारणं असू शकतात। उदाहरणार्थ मटण खराब झालेलं असू शकतंय, शिळं असेल किंवा योग्य तापमानामध्ये साठवलं गेलं नसेल, मटण पूर्णपणे शिजलं नसेल, अन्न तयार करताना किंवा वाढताना स्वच्छतेचे नियम पाळले गेले नसतील, दूषित पाणी वापरलं गेलं असावं, जीवाणू, विषाणू किंवा इतर सूक्ष्मजीव अन्नामध्ये वाढले असतील
असतील अशा अनेक कारणांमुळे गंभीर अन्न विषबाधा होऊ शकते असं देखील तज्ज्ञांचं मत आहे. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये अन्न पटकन खराब होण्याचा धोका अधिकच असतो. शिवाय मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे साठवले नाहीत तर त्यामध्ये धोकादायक जीवाणू वाढू शकतात आणि अशा वेळी ते अन्न खाल्ल्यास उलट्या, जुलाब, ताप आणि पोटदुखी, अशक्तपणा आणि गंभीर परिस्थितीत जीव धोक्यामध्ये येऊ शकतोय. वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की अन्न विषबाधेची लक्षणं दिसू लागल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषतः वृद्ध व्यक्ती, लहान मुलं आणि आधीपासूनच आजार असलेल्या रुग्णांसाठी अन्न विषबाधा ही अधिकच धोकादायक सुद्धा ठरू शकते. आणि या घटनेतही दोघंही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांच्या शरीराची प्रतिकार शक्ती तुलनेनं कमी असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली असावी. मात्र हे केवळ एक वैद्यकीय शक्यता आहे. प्रत्यक्ष कारण प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. अन्नाचे नमुने, त्याचबरोबर स्वयंपाकाची पद्धत, वापरलेलं साहित्य आणि इतर सर्व बाबींची चौकशी सुद्धा केली जाते. रासायनिक विश्लेषणाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं आणि विषबाधेचं नेमकं कारण जे आहे ते समोर येणार आहे. परंतु आता या घटनेतून प्रत्येकाने एक महत्त्वाचा धडा घेण्याची गरज आहे. मांसाहारी असो किंवा शाकाहारी, कोणतंही अन्न नेहमी ताजं असावं. अन्न तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळावेत. शिजवलेलं अन्न दीर्घकाळ खोलीच्या तापमानावर ठेवू नये. शिवाय फ्रीजमध्ये योग्य पद्धतीने साठवण करावी आणि खराब वास येणारे किंवा संशयास्पद वाटणारं अन्न अजिबातच खाऊ नये. दरम्यान या पूर्वीच कलिंगड प्रकरणाची दहशत सुद्धा प्रचंड वाढली होती आणि त्याही अहवालात काय समोर आलं तर फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीमध्ये मृतांच्या शरीरामध्ये आणि त्यांनी खाल्लेल्या कलिंगडाच्या तुकड्यांमध्ये झिंक फॉक्साइड हे घातक रसायन आढळलं होतं आणि हे रसायन उंदीर मारण्याच्या औषधामध्ये प्रामुख्याने वापरलं जातं आणि त्यामुळे त्या चौघांचा मृत्यू झाला होता. आणि म्हणूनच आता सुद्धा अधिकृत अहवाल येण्यापूर्वी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका. मटण आणि दही एकत्र खाल्लं म्हणून मृत्यू झाला किंवा याच कारणामुळे विषबाधा झाली असे दावे सध्या तरी सिद्ध झालेले नाहीयेत. त्यामुळे आता नेमकं अहवालात काय समोर येतं याचकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र या महत्त्वपूर्ण माहितीकडे आपलं लक्ष असेलच आणि तुम्ही देखील असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.